नमस्कार, मी डी.टी. आंबेगावे, मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स। सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनेलला आत्ताच सबस्क्राइब करा। तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे कला वाणिज्य आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय तळा येथे लोकमान्य टिळक पुण्यतिथी आणि साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली। ही पृथ्वी शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून ती गोरगरीब कष्टकरी आणि शेतकऱ्यांच्या तळहातावर तरलेली आहे, असा जगाला संदेश देणारे साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांची जयंती आणि स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि मी तो मिळवणारच, असं इंग्रजांना ठणकावून सांगणारे एक तेजस्वी बाणेदार व्यक्तिमत्व म्हणजे लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी निमित्त वक्तृत्व आणि निबंध स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। या प्रसंगी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य श्री दिलीप ढाकणे, प्राध्यापक पाटील एनसी, प्राध्यापिका कुलकर्णी बीएस, प्राध्यापक शिंदे बीडी, प्राध्यापक ज्ञानेकर बीएन, प्राध्यापक वाडीकर केजे, प्राध्यापक गायकवाड पीएम आदी मान्यवर उपस्थित होते। सुरुवातीला दोन्ही महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले। यावेळी रोशनी बेडेकर, श्रावणी शिंदे, जान्हवी भोसले, डॉली वायकर, यश काप, निखिल माळी, वैष्णवी खालू, नैतिक फुलारे व भूषण पाटील या विद्यार्थ्यांनी लोकमान्य टिळक आणि साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्याबद्दल आपले मनोगत व्यक्त केले। तसेच प्राध्यापक पाटील एनसी, प्राध्यापिका कुलकर्णी बीएस आणि अध्यक्ष स्थानावरून प्राचार्य श्री दिलीप ढाकणे यांनी लोकमान्य टिळक आणि साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला। कार्यक्रमाचे निवेदन प्राध्यापक सर्जे व्हीबी यांनी केले। यावेळी कला वाणिज्य आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते। सामान्य व्यासपीठावर मान्यवर शिक्षक वृंद, माझ्या मित्रांनो सर्वांना माझा नमस्कार। माझे नाव भूषण पाटील। मी लोकमान्य टिळक यांच्या जीवनकथेबद्दल काही दोन शब्द सांगत आहे, ते तुम्ही शांतपणे ऐका अशी माझी नम्र विनंती। तिलक होते जहाल, तिलक होते जहाल, सोसवेना लोकांचे हाल, तिलक होते जहाल, सोसवेना लोकांचे हाल, झाला ब्रिटिशांचा माल, झाला ब्रिटिशांचा माल, उदला स्वातंत्र्याचा गुलाल, उदला स्वातंत्र्याचा गुलाल। स्वराज्य, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, असे सिंहगर्जना करणारे लोकमान्य टिळक यांचे पूर्ण नाव केशव बाल गंगाधर टिळक। त्यांना लाडाने घरात बाल असे म्हणायचे, म्हणून त्यांचे पुढे चालू राहणारे नाव म्हणजे बाल गंगाधर टिळक। यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावात झाला। त्यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी मराठी कुटुंबात महाराष्ट्रात झाला। तिलक हे छत्रपती शिवाजी महाराजांना आपले आदर्श मानत होते। लेखणीची तलवार वाचेचा प्रहार, लेखणीची तलवार वाचेचा प्रहार, ज्ञानाचे सार हादरले ब्रिटिश सरकार। त्यांनी केसरी आणि मराठा ही दोन वर्तमानपत्रे लिहिली आणि त्यांनी चालू वर्तमान केली आणि ते तुरुंगात असताना गीता रस्ते हा ग्रंथ लिहिला। आज आपण तो सण सर्वात मोठ्या म्हणजे उत्साहाने साजरा करतो, तो सण म्हणजे कुठला? गणेश उत्सव आणि शिवजयंती। हे दोन सण त्यांनी चालू केले। आणि तुम्हाला तर त्यांच्या जीवनातील एक कथा माहीतच असेल की ते जेव्हा शाळेत होते म्हणजे वर्गात होते तेव्हा ब्रेकचा टाइम होता, म्हणजे मधली सुट्टी होती आणि त्यांच्या मित्रांनी काही भुईमुगाच्या शेंगा आणल्या होत्या आणि ते त्यांचे मित्र तिलकांना म्हणाले की तुम्ही या शेंगा का? त्यांनी एक सुद्धा शेंग घेतली नाही आणि त्या मित्रांनी सर्व शेंगा खाल्ल्या आणि त्यांची टरबले वर्गातच टाकली। ब्रेकचा टाइम संपला, वर्गावरचे शिक्षक आले, तासाचे शिक्षक आले आणि म्हणायला लागले, हे शेंगा कोणी खाल्ल्या? सर्व मुलांना कोणीच उत्तर देत नाही की मी खाल्ल्या। लोकमान्य टिळक पहिल्या बेंचवर बसले होते म्हणून त्यांच्यावर नाव न येता तर शिक्षक म्हणाले की कोणी कबूल येत नाही तर या शेंगाची टरबले सर्वांनी उचला। तर लोकमान्य टिळक उभे राहिले आणि म्हणाले, मी शेंगा खाल्ल्या नाही, मी टरबले उचलणार नाही। हा त्यांचा रहस्य त्यांना शिक्षकांना दिसून आला। आपली जिथे गलती असेल तिथे दोन कानफडा खायच्या, पण जेव्हा तिथे आपली गलती नसेल ती हाताची उलटी दुसऱ्याची द्यायची, हा एक आपल्यात रहस्य असला पाहिजे। आपण कोणाचे ऐकून घ्यायचे नाही। एवढे दोन शब्द बोलून माझे भाषण संपवितो। जय महाराष्ट्र। वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्रमैत्रिणी, मी श्रावणी, सर्वांना माझा नमस्कार आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे एक थोर समाजसुधारक,
लेखक व शाहीर होते. त्यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे असे होते. वडिलांचे नाव भाऊराव व आईचे नाव बाळूबाई असे होते. जाती व्यवस्था, गरिबी आणि भेदभावामुळे त्यांना शिक्षण घेता आले नाही. केवळ 1.5 दिवसातच त्यांनी शाळा सोडली. पुढे जगण्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागला. निरक्षर असणाऱ्या अण्णाभाऊंनी खूप कथा, कादंबऱ्या, लावणी, पोवाडे लिहून मराठी साहित्यात आपले अढळस्थान निर्माण केले. त्यांनी आपल्या लेखनातून दलित व कष्टकऱ्यांच्या वेदनांना वाचा फोडली. अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या शाहिरीतून संयुक्त महाराष्ट्र चळवळ, गोवा मुक्ती संग्राम अशा चळवळींमध्ये महत्त्वाचे योगदान दिले. अण्णाभाऊंची माझी महिना गावावर राहिली आणि मुंबईची लावणी या भावना खूप प्रसिद्ध आहेत. रशियात जाऊन शिवरायांचा पोवाडा गाणारे ते प्रथम लोकशाहीर होते. तसेच जगबद्दल घालून भाव, सांगून गेले मज भीमराव हे आंबेडकरांवरील गीत खूप गाजले आहे. त्यांचे फकीरा या कादंबरीला राज्य सरकारकडून सर्वोत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार मिळाला. अण्णाभाऊ जेव्हा लिहू लागले, दुःख आतून फुलायला लागले. तळहाताच्या रेषावर नाही, तळहाताच्या भेगावर भविष्य दिसू लागले. नमस्कार, माझे नाव रोशनी गजानन बेडेकर. मी आता 11व्या आर्ट्समध्ये शिकते. आज काय मी तुम्हाला लोकमान्य टिळक यांच्याविषयी 2 शब्द सांगत होते. तुम्ही शांतचित्ताने ऐकून घ्यावे ही माझी नम्र. लोकमान्य टिळक हे एक महान स्वातंत्र्य सैनिक होते. त्यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला. त्यांचे पूर्ण नाव केशव गंगाधर टिळक असे होते. त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर व आईचे नाव पार्वतीबाई असे होते. लोकमान्य टिळक हे लहानपणापासून निडर व स्पष्ट व्यक्त होते. त्यांनी पुण्यात टेकन कॉलेजमध्ये BA आणि LLB या पदव्या मिळवल्या. त्यांनी गणिताचे शिक्षक म्हणूनही काम केले. त्यांना अन्यायाविरुद्ध खूप चीड होती. मराठी व केसरी व मराठा ही वृत्तपत्र सुरू केली. लोकांमध्ये देशप्रेम निर्माण केले आणि लोक एकत्र यावे म्हणून गणेशोत्सव व शिवजयंती हे सण सार्वजनिकपणे साजरे करणे हे सुरू केले. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, तो मी मिळवणारच अशी त्यांनी जबरदस्त घोषणा केली. दुर्दैवाने 1 ऑगस्ट 1920 रोजी त्यांचे निधन झाले. जाताना इतकंच म्हणते की टिळक होते जहाल सोसवेना लोकांचे हाल, टिळक होते जहाल सोसवेना लोकांचे हाल, जल्ला ब्रिटिशांचा माल, उदरला स्वातंत्र्याचा गुलाल, उदरला स्वातंत्र्याचा गुलाल. धन्यवाद. मान्यवर आणि शिक्षक वृंदांनी आपले प्रिय मित्रमैत्रिणी, आज आपण इथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त जमलो आहोत. अण्णाभाऊ साठे हे केवळ एक लेखक नव्हते, तर ते कवी, लोककवी, समाजसुधारक, क्रांतिकारक होते. त्यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथे झाला. त्यांचे बालपण अतिशय गरिबीमध्ये गेले. जाती व्यवस्था, गरिबी, भेदभाव यामुळे त्यांना शिक्षण घेता आले नाही. तरी त्यांनी अनुभवातून, लोकजीवनातून, मेहनतीच्या बलावर त्यांनी साहित्य संपदा निर्माण केली. अण्णाभाऊ साठे यांचे लेखन समाजातील शेवटच्या माणसासाठी होते. त्यांनी 35हून अधिक कादंबऱ्या, 15 नाटके, असंख्य लावण्या, पोवाडे, गीते लिहिली. त्यांची फकीरा ही कादंबरी विशेष गाजली. त्यामध्ये त्यांनी दलित समाजाच्या व्यथा, संघर्ष आणि बंडखोरी अत्यंत प्रभावीपणे मांडल्या. अण्णाभाऊ साठे यांच्या पोवाड्यांनी समाजाला जागृत केलं आणि त्यांचे शब्द अन्यायाविरुद्ध उठलेली क्रांतीची हाक म्हणून ठरली. अशा थोर साहित्यिक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मनपूर्वक अभिवादन. धन्यवाद. अध्यक्ष महाशय, पुढच्या वर्ग येथील माझ्या पालकांनी मी आज तुम्हाला जे काही 2 शब्द सांगणार आहे तुम्ही शांतचित्ताने ऐकावे ही माझी विनंती. क्रांतीची मशाल पेटली, सिंहाची गर्जना घडली. क्रांतीची मशाल पेटली, सिंहाची गर्जना घडली. स्वातंत्र्याची नवीन प्रेरणा टिळकांनी जनतेला दिली. भारताचा इतिहास नावाशी व्यापलेला आहे असे लोकमान्य टिळक यांचा जन्म चिखली गावी 23 जुलै 1856 रोजी झाला. अशा या तेजस्वी सूर्याच्या जन्माने अंधार चिरला गेला. जहाल विचारसरणीवरती लेखणी तलवार होती. त्यांच्या विचाराने प्रीतिश्रद्धा हरवली होती. समोर अंधार आहे पण त्या पलीकडेही उजेड आहे हे लोकमान्य टिळकांनी जनतेला सांगून दिले.
आयुष्यामध्ये काही कमवायचं असेल तर हे लोकमान्य टिळकांच्या केले ते बनून समजते. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणार अशा घोषणा देत त्यांनी जनतेला ब्रिटिश सत्तेविरुद्ध लढा मिळवण्यासाठी प्रोत्साहन दिले. लोकमान्य झाला तुम्ही भूत भविष्य आणि वर्तमानी. लोकमान्य झाला तुम्ही भूत भविष्य आणि वर्तमानी. तुमच्या देशप्रेमाच्या गोष्टी आजही इतिहासाच्या पानपाने एवढे बोलून दोन शब्द संबोधतो. जय महाराष्ट्र. नमस्ते, माझे नाव डॉक्टर पैठण. मी आता 11वी कॉमर्समध्ये आहे. सिंहगर्जना करायला काळीजला सिंहाचं लागतं. सिंहगर्जना करायला काळीजला सिंहाचं लागतं. म्हणून तर टिळकांच्या चरणासमोर मान माझी सदैव होती. बाळ गंगाधर टिळक म्हणजे लोकमान्य टिळक. त्यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला. लोकमान्य टिळक हे भारताचे स्वातंत्र्य चळवळीचे मुख्य नेते होते. लोकांमध्ये स्वातंत्र्याविषयी जागृती व्हावी म्हणून त्यांनी केसरी व मराठा ही दोन वर्तमानपत्रे सुरू केली. टिळकांच्या कार्यांना घाबरून इंग्रजांनी त्यांना अटक करून त्यांच्यावर खटला लावून. नमस्कार, माझं नाव निखिल दिनेश माली. नमस्कार. आज 1 ऑगस्ट आहे. आज अण्णाभाऊ साठे यांचा जन्मदिवस. त्याबद्दल मी तुम्हाला काही 2 शब्द सांगणार आहे, ते तुम्ही शांततेने ऐका. ही माझी नम्र विनंती. 1 ऑगस्ट 1920 रोजी अण्णाभाऊ साठे यांचा जन्म झाला. त्यांच्या आईचे नाव वालुबाई व बाबाचे नाव भाऊराव असे होते. त्यांनी अवघ्या 1.5 दिवसानंतर शाळा सोडली. त्यांच्या साहित्यातून त्यांनी अनेक कादंबऱ्या पोवाडे असे लिहिले. ते भारताचे मात्र पहिले असे होते की त्यांनी रशियात जाऊन आपल्या शिवाजी महाराजांची हे पोवाडे गायले. गांधीची मशाल पेटवली. स्वराज्यासाठी सिंहगर्जना केली. स्वातंत्र्याची नवी प्रेरणा लोकमान्यांनी जनतेला दिली. सन्माननीय व्यासपीठ, आदरणीय गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो, आज मी आपल्यासमोर स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि मी तो मिळवणारच अशी सिंहगर्जना करून इंग्रजांना हादरवून सोडणारे लोकमान्य टिळक यांच्याविषयी बोलणार आहे. लोकमान्य टिळकांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला. त्यांचे जन्मनाव केशव असे होते व त्यांना लाडाने सगळेजण बाळ म्हणत होते. त्यामुळे त्यांचे नाव बाळ गंगाराम टिळक असे पडले. त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर व आईचे नाव पार्वतीबाई असे होते. ते लहानपणापासूनच खूप हुशार व अन्यायाविरुद्ध लढणारे होते. एकदा काय झालं, त्यांच्या शाळेत एका वर्गात त्यांच्या मित्रांनी त्यांच्या खाली शेंगा खाऊन टरफले टाकले होते. तेव्हा सर येऊन त्याला ओरडले की तू शेंगा का खाल्ल्यास, तू बाहेर पे. तेव्हा लोकमान्य टिळक असे म्हटले, मी शेंगा खाल्ल्या नाही, मी टरफले उचलणार नाही. यामुळे त्यांचा कणखरपणा व बंडखोर वृत्ती दिसून येते. प्राथमिक शिक्षण झाल्यानंतर त्यांनी पुण्याच्या डेक्कन कॉलेजमध्ये पदवी प्राप्त केली व तिथेच ते वकीलही झाले. त्यांनी समाजात स्वराज्याबद्दल जागृती निर्माण करण्यासाठी व प्रेम निर्माण करण्यासाठी मराठा व केसरी अशी 2 वृत्तपत्रे सुरू केली. याशिवाय त्यांनी लोकांना एकत्र आणण्यासाठी शिवजयंती व गणपती उत्सव सुरुवात केली. त्यांनी इंग्रजांविरुद्ध आवाज उठवला. त्यामुळे त्यांना 6 वर्षाची शिक्षा झाली. 6 वर्षाचा तुरुंगवास झाला. तिथे त्यांनी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला. लोकमान्य टिळकांना आधुनिक भारताचे जनक असे म्हटले जाते. दुर्दैवाने 1 ऑगस्ट 1920 रोजी या तेजस्वी सूर्याने आपल्या जगाचा निरोप घेतला. अशा या थोर व्यक्तीस माझे कोटी कोटी प्रणाम. माझे नाव वैष्णव माया खातून. मी आता 11वी मध्ये प्रवेश घेतला आहे. मी आज तुम्हाला लोकमान्य टिळक यांच्याविषयी काही 2 शब्द सांगणार आहे, ते तुम्ही शांततेने ऐका अशी माझी नम्र विनंती. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी सिंहगर्जना करून इंग्रजांना हादरवून सोडणारे थोर देशभक्त लोकमान्य टिळक यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरीमधील चिखली या गावी झाला.
चिखली या गावी झाला. त्यांचे पूर्ण नाव बाल केशव गंगाधर टिळक असे होते. त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर व आईचे नाव पार्वती असे होते. ते लहानपणापासूनच खूप कुशाग्र बुद्धीचे होते आणि आत्मविश्वास आणि निर्भीडपणा याचे गुण होते. 1 ऑगस्ट 1920 रोजी लोकमान्य टिळक यांचे निधन झाले. भारतीय जनतेला स्वातंत्र्याचा मार्ग दाखवणारा दीपस्तंभ मावळला. टिळक होते जहाल सोसेना लोकांचे हाल. टिळक होते जहाल सोसेना लोकांचे हाल. जल्ला ब्रिटिशांचा मान, उधळला स्वातंत्र्याचा गुलाल, उधळला स्वातंत्र्याचा गुलाल. लहानपणापासून आपण लोकमान्य टिळक यांच्याबद्दल तर ऐकतच आलेलो आहोत. पुढे कालांतराने नंतरच्या काळामध्ये साहित्याचं थोडंफार वाचन सुरू होतं. मराठीच्या पुस्तकांमध्ये वगैरे आपण लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा एखादा धडा वगैरे आलेला असतो आणि यातूनच आपल्याला त्या व्यक्तिमत्वाबद्दलही अण्णाभाऊ साठ्यांसारख्या थोर साहित्यिकाबद्दलची माहिती सुद्धा मिळत राहते. एक असं व्यक्तिमत्व की ज्या व्यक्तिमत्वानं अतिशय गरिबीमध्ये त्यांनी स्वतःचा उत्कर्ष घडवून आणला. सांगली जिल्ह्यातल्या वाटेगाव या ठिकाणी अत्यंत गरिबीच्या परिस्थितीत जन्माला आलेले अण्णाभाऊ पैसे नसल्या कारणाने चालत ते त्यावेळेला वाटेगावहून मुंबईपर्यंत पोहोचले. अनेक कष्टाची कामं केली आणि त्यातूनच गिरणी कामगार यांची सुखदुःख त्या काळामध्ये त्यांच्या लक्षात आली. जवळून त्यांना ही गरिबी, कामगारांचं आयुष्य यांच्याबद्दल त्या काळामध्ये त्यांना ज्या वेळेला ती ओळख झाली त्यावेळेला लक्षात आलं की या जे कामगार आहेत किंवा हे जे कष्टकरी जनता आहे या लोकांना किती त्रासाला सामोरं जावं लागतं, त्यांच्यावरती कसा अन्याय होतो. मग ह्या कामगारांच्या ह्या म्हणजे विषमता जी आहे, श्रीमंती आहे, एकीकडे श्रीमंती आहे तर एकीकडे कोणतरी म्हणजे गरिबी कशी आहे, वास्तव काय आहे हे जवळून त्यांनी तिथं मुंबईसारख्या ठिकाणी गिरणीमध्ये काम करत असताना याचा जवळून अभ्यास केला आणि यातूनच त्यांनी त्यांच्या साहित्यातून अशी व्यक्तिमत्व रेखाटली. ही व्यक्तिमत्व समाजामधली तो नायक जो होता त्यांच्या त्या कथांमधला, पुस्तकां म्हणजे ह्या लिहिलेल्या ह्या कादंबरींमधला 35 कादंबरी लिहिल्या त्यांनी. मग या कादंबऱ्यांमधला हा जो त्यांचा नायक होता, उपेक्षित समाजातला कष्ट करणारा, तो कसा दुःख भोगतो आहे याचं चित्रण अण्णाभाऊंनी त्यांच्या साहित्यामधून केलं. फकीरासारखी कादंबरी त्यांची एवढी गाजली आणि 7 त्यांच्या कादंबऱ्यांवरती सिनेमे तयार झाले. हे त्याचं वारणेचा वाघ सारखा सुद्धा त्यांचा सिनेमा त्यांच्याच पुस्तकावरती लिहिलेला आहे, म्हणजे त्याच्यावरतीच. मग अशा पुस्तकांवरती त्यांच्या त्या कथानायकांचं ते चित्र त्यांनी केलेला, त्याच्यामध्ये म्हणजे परिस्थितीशी केलेले 2 हात, यातून तो नायक कसा घडत गेला याचं चित्रण त्यांनी त्यांच्या साहित्यांमधून रेखाटलेलं दिसतं. त्याचबरोबर ती सगळ्यांनी आपण ऐकलं आता मगाचपासून की अरे पोवाडा लिहिला महाराजांचा आणि तो रशियामध्ये गाऊन दाखवला आणि रशियामध्ये त्याला सन्मान मिळाला आणि रशियन भाषेमध्ये तो अनुवादित केला गेला. त्या काळामध्ये राष्ट्राध्यक्षांकडून त्यांना त्याच्याबद्दल मानसन्मान मिळाला, म्हणजे केवढं मोठं यश. त्याचबरोबर विदेशाची वारी जी केली त्यांनी किंवा विदेशामध्ये गेले ती सुद्धा त्यांनी प्रवास वर्णन लिहून काढली. असा हा एक थोर साहित्यिक त्या या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करते. त्यांनी जे काही लावण्या, पोवाडे रचले, जी काही गीतं लिहिली त्यातून आपला मराठी म्हणजे महाराष्ट्राची चळवळ जी झाली त्याचबरोबर गोवा मुक्ती संग्राम असेल या ठिकाणी ही गाणी गायली गेली, त्याला मान मिळाला, लावण्यांना दर्जा मिळाला आणि यातूनच एक समाजातील एक आदरणीय आणि लोकप्रिय असं व्यक्तिमत्व त्यांना आपण मानतो. तर अशा या लोकशाहीरांना माझा मानाचा मुजरा. त्याचबरोबर आज आपण इथं लोकमान्य टिळकांबद्दलही बोलणार आहोत 4 शब्द
की ज्या लोकमान्यांनी असंतोषाचे जनक असं आपण त्यांना म्हणतो, की ज्या काळामध्ये आता सर म्हणाले की ज्या काळामध्ये लिखाण ब्रिटिशांच्या विरोधात लिहिण्याची सुद्धा कोणाची मजाल नव्हती, कुणालाही ते लिहू देत नव्हते, बोलू देत नव्हते, अशा काळामध्ये त्यांच्या विरुद्ध बोलणं सरकारचं डोकं ठिकाणावरती आहे का असं या प्लेगच्या साथीमध्ये त्यावेळेला जे काही इंग्रजांनी जे काही अतिशय हालाकी म्हणजे कामच केलं नाही, माणसं कितीतरी प्लेगच्या साथीत पुण्यासारख्या ठिकाणी शहरामध्ये मृत्युमुखी पडली, आणि मग त्याच वेळेला इथं सरकारचं डोकं ठिकाणावरती आहे का असं गरजणारे, सिंहगर्जना करणारे आपल्याला लोकमान्य टिळकही इथं आपल्याला एक आदरणीय व्यक्तिमत्व, या लोकमान्य टिळकांच्या युगाचं म्हणजे सुरुवात आपण अनेक देशभक्त बघतो आहोत की ज्यांच्या या कार्यामुळे भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि आज आपण स्वातंत्र्य उपभोगत आहोत. त्याची सुरुवात लोकमान्यांनी त्या काळामध्ये केली. हे अशा थोर व्यक्तिमत्वांमुळे आज आपण सुखाने 2 घास खातो आहोत. तर त्या काळामध्ये सुद्धा विदेशी मालावरती बहिष्कार असेल, स्वदेशी हा मंत्र असेल, यासारख्या काही त्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे आपण आज लोकमान्यांना सुद्धा इथं अभिवादन करत आहोत. नमस्कार. एवढे बोलून मी थांबते. आज प्रथमतः ज्या 2 महान विभूतींच्या एक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त आणि लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आपण या ठिकाणी एकत्रित झालो आहोत. त्या महान विभूतींना मी प्रथमतः सादर अभिवादन करतो. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना भारतीय असंतोषाचे जनक असं इंग्रज म्हणत असत, आणि ज्या काळामध्ये लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी स्वातंत्र्याच्या संग्रामामध्ये नेतृत्व दिलं भारताला, ते खऱ्या अर्थानं भारताचे पहिले नेते स्वातंत्र्य चळवळीमध्ये होते असे म्हणायला हरकत नाही. आणि त्यांनी कणखर असं नेतृत्व भारताला दिलं. महाराष्ट्रातून भारताच्या स्वातंत्र्याचा पहिला नेता उभा राहतो आणि तो खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य चळवळीला पुढे घेऊन जात असताना सर्वात पुढे असतो. त्याच वेळेला त्यांची जी वाणी आणि लेखणी आहे, या दोन्ही गोष्टींनी इंग्रज सरकारसारख्या महाप्रचंड अशा ताकदवान शासनाविरुद्ध आग पाकड करतो, त्यांच्यावर शब्दाची वार करतो. आपल्या मराठा आणि केसरी या 2 वर्तमानपत्रातून जळजळीत अग्रलेख लिहून त्यांनी इंग्रजांना सळो की पळो करून सोडलं होतं. इंग्रजांच्या मनामध्ये ज्यांचा प्रचंड धाक होता असे लोकमान्य टिळक यांनी भारतीय स्वातंत्र्याला खंबीर असं नेतृत्व दिलं. त्यांनी मराठा केसरी हे वर्तमानपत्र लिहित असताना आता मॅडमने जसं सांगितलं सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का असे जळजळीत सवाल देखील इंग्रज सरकारला त्यावेळेला विचारले, आणि इंग्रज सरकारला असे सवाल विचारण्याचं धारिष्ट्य त्या काळात कोणातही नव्हतं. जे त्यांनी आपल्या वर्तमानपत्रातून लिहिलं त्याबद्दल त्यांच्यावर खटलाही भरण्यात आला आणि पुढे त्यांना शिक्षा झाली. त्यानंतर त्यांना मंडालेच्या तुरुंगात पाठवण्यात आलं. मंडालेच्या तुरुंगामध्ये बसून ते गप्प बसले नाही. तिथे त्यांनी गीता रहस्य नावाचा ग्रंथ लिहिला, जो तत्वज्ञानावर आधारित आहे. भगवद्गीता जी आहे त्या भगवद्गीतेचं सार सांगण्याचा प्रयत्न त्यांनी आणि सर्वसामान्यांना ते पटवून देण्याचं काम त्या गीता रहस्य नावाच्या ग्रंथातून केलं. टिळकांचं गुणवैशिष्ट्य सांगायची झाली तर त्यांची इंग्रजी, गणित, संस्कृत या विषयांवर प्रचंड पकड होती. गणिताचे खऱ्या अर्थानं ते अभ्यासकही होते आणि संशोधकही होते असं म्हटलं तर वावगं ठरू नये. लहानपणापासून गणितामध्ये प्रचंड गोडी आणि गती ज्याला म्हणतो आपण, म्हणजे ज्याला पटकन एखादा विषय समजतो त्याला त्या विषयाची गती आहे असं म्हणतात. तसं गणिताच्या बाबतीत त्यांचं होतं. ते लहानपणापासूनच गणितात प्रचंड गती असणारा असा विद्यार्थी होते. त्याचबरोबर संस्कृतवरही त्यांची प्रचंड पकड होती आणि इंग्रजी देखील त्यांचं खूप फ्लुएंट होतं. त्यामुळे अतिशय चाणाक्ष बुद्धिमत्ता लाभलेलं हे नेतृत्व भारतीय स्वातंत्र्य लढायला लाभलं. आणि त्यांच्यासोबतच गोपाळ गणेश आगरकर किंवा इतरही बरेचसे स्वातंत्र्य सेनानी त्यावेळेला उभे राहिले. त्या काळामध्ये आगरकर आणि टिळक हे दोघे कॉलेजचे मित्र. त्या दोघांच्या मित्रांनी ही स्वातंत्र्य चळवळीला खूप दिशा आणि तिची दशा ठरवली. परंतु या दोघांमध्ये जरी सख्खे मित्र, खूप जवळचे मित्र असले तरी सुद्धा या दोघांच्या वैचारिक वाटा मात्र वेगळ्या होत्या. एक जहाल मतवादी विचाराचा होता, तर दुसरा हा मवाळवादी विचारांचा होता. आगरकर हे मवाळवादी होते
तर टिळकांना जहालवादी विचारवंत असं म्हटलं जातं किंवा जहालवादी नेते असं म्हटलं जातं आणि त्यांनी जहाल पद्धतीनेच इंग्रजांना खडे सवाल विचारले आणि त्यांनी त्या पद्धतीने स्वातंत्र्याची चळवळ पुढे नेली. 1 ऑगस्ट 1920 साली त्यांचं देहावसान झालं आणि भारताला प्रचंड एक मोठा धक्का बसला आणि त्याच काळात त्याच्यातच काही वर्ष अगोदर महात्मा गांधींचं या देशामध्ये म्हणजे 1915 साली महात्मा गांधी भारतामध्ये आले होते दक्षिण आफ्रिकेतून आणि ते भारताच्या स्वातंत्र्य चळवळीचा जवळून अभ्यासही करत होते आणि त्याचं अवलोकन करत होते. त्यावेळेला टिळकांमध्ये त्यांना एक उत्तुंग असं नेतृत्व जाणवलं आणि टिळकांची प्रेरणा त्यांनी घेतली. त्यामधून पुढे 1920ला ज्यावेळेला टिळकांचं देहावसान झालं त्यानंतर भारतीय स्वातंत्र्याच्या नेतृत्वाची पोकळी ही महात्मा गांधींनी भरून काढली. हळूहळू त्यांनी ती टिळकांच्याच प्रेरणेतून भरून काढली आणि पुढे जाऊन आपल्याला 1947ला स्वातंत्र्य मिळालं. त्यानंतर दुसऱ्या ज्या महान विभूतीची जयंती आपण आज साजरी करतो आहोत ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. हे फक्त 1.5 दिवस शाळेत गेलेला माणूस आहे. 1.5 दिवसात काय शिकता येतं याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे अण्णाभाऊ साठे. 1.5 दिवसात 35 कादंबऱ्या लिहिणारा लेखक होता येतो 1.5 दिवस शाळेत गेल्यावर. 15 पेक्षा जास्त लघुकथा संग्रह लिहिता येतात. शेकडो लावण्या शेकडो पोवाडे लिहिता येतात. एवढंच नाही तर आपल्याच राज्यात नव्हे आपल्या भाषेतच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर ख्याती आणि कीर्ती मिळवता येते आणि मोठमोठ्या विद्यापीठांमध्ये ज्यांच्या पुस्तकांच्या कॉपीज ठेवलेल्या असतात त्याच्यावर संशोधन केलं जातं त्याच्यावर लिखाण केलं जातं. अनेक विचारवंत त्याच्यावर गहन चिंतन करतात. अशा पद्धतीचा विद्यार्थी तुम्हाला घडता येईल का तर 1.5 दिवसाच्या शाळेत त्यांनी एवढं अगाध ज्ञान कसं काय संपादन केलं तर हे त्यांनी जीवनाच्या शाळेमध्ये सगळं शिक्षण घेतलं. 1.5 दिवसाची शाळा त्यांना का सोडावी लागली तर तिथे होणारा भेदभाव किंवा दलितांना होणारे अत्याचार किंवा त्यांच्याबद्दलची दुर्भावना यामुळे त्यांना शाळा सोडावी लागली. उच्चवर्णीयांकडून दलितांबद्दलचा जो काही एक ज्याला आपण म्हणतो जी अपपरभावाची जाणीव होती ती त्यांना प्रकर्षाने त्यावेळेला झाली आणि 1.5 दिवसात त्यांनी शाळा सोडली आणि घरीच सगळं शिक्षण घेतलं. लिहिता वाचता त्यांना येत होतं त्यामुळेच ते एवढे मोठे लेखक होऊ शकले. चांगल्या पद्धतीने त्यांनी जीवनाचा अभ्यास केला. जीवनाच्या अनेक कंगोऱ्यांना त्यांनी हात घातला आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना दलित साहित्याचे संस्थापक असं म्हणून देखील संबोधलं जातं. असंतोषाचे जनक जसे लोकमान्य टिळक होते तसे लोकभावनेचे बंडखोर लेखक आणि दलित पीडित वंचित कामगार शोषित यांचा आवाज होण्याचं काम लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी आपल्या साहित्यातून केलं. त्यांना त्यांनी आवाज दिला. ज्यांच्याकडे समाज दुर्लक्ष करत होता अशा लोकांचा आवाज बनण्याचं काम लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी केलं. ज्यावेळेला संयुक्त महाराष्ट्राची चळवळ सुरू होती त्यावेळेला त्या चळवळीच्या नेतृत्वात देखील अण्णाभाऊ साठेंच्या या पोवाड्यांचा गाड्यांचा भडीमार होता आणि अण्णाभाऊ साठेंनी ज्यावेळेला आपल्याला स्वातंत्र्य मिळालं 1947ला 15 ऑगस्ट 1947ला स्वातंत्र्य मिळालं आणि 16 ऑगस्ट 1947ला मुंबईच्या रस्त्यांवर 20,000 लोकांचा मोर्चा घेऊन अण्णाभाऊ साठेंनी घोषणा दिल्या काय ये आजादी झूठी है देश की जनता भूकी है अशा प्रकारचा बंडखोर नारा त्यावेळेला देणारे अण्णाभाऊ साठे हे आपल्याला बंडखोर जाणवतात. ते फक्त लेखक नाही ते एक प्रकारचे नेते आहेत. ते एक प्रकारचे विचारवंत आहेत आणि सखोल विचारवंत आहेत. वेगवेगळ्या विचारधारांचा अभ्यास त्यांनी केला आणि त्यामध्ये सर्वात त्यांना भावलेली विचारधारा म्हणजे मार्क्सवादी विचारधारा. त्यांच्यावर प्रचंड जो पगडा होता त्यांच्या लिखाणावर तो मार्क्सवादी विचारांचा होता. साम्यवादी विचारांचा होता. रशियामध्ये जो साम्यवाद प्रस्थापित झाला त्याबद्दल प्रचंड कुतूहल त्यांच्या मनामध्ये होतं. साम्यवाद याचा अर्थ काय तर रशियामध्ये ज्या साम्यवादाची मुहूर्तमेढ रोवली गेली लेनिनच्या विचारांतून जो रशिया उभा राहिला आणि त्या रशियातलं शासन पालटलं आणि त्या ठिकाणी साम्यवाद आला. तिथे ज्या काही प्रॉपर्टीज किंवा जे काही साधन संपत्ती आहे ती सर्वसामान्य माणसांच्या मालकीची आहे ती कुणाच्याही एकाच्या मालकीची नाही अशा प्रकारचे कायदे त्या ठिकाणी निर्माण झाले. सर्वांसाठी शासन सर्व साधन संपत्तीवर सर्वांचा अधिकार असेल. तिथे कोणी एक मालक नसेल कोणी एक उद्योगपती नसेल. सर्व उद्योगधंदे हे सरकारच्या मालकीचे. सर्व साधन संपत्ती ही सरकारच्या मालकीची. सहकार तत्वावर शेती करण्याचा प्रयोग रशियामध्ये त्यावेळेला केला गेला. या सर्व गोष्टींबाबत अण्णाभाऊंना प्रचंड कुतूहल होतं. त्यांनी त्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला. लेनिनचा अभ्यास केला. मार्क्सचा अभ्यास केला आणि या साम्यवादाचा प्रचंड सखोल असा अभ्यास केला आणि रशियाबद्दलचं कुतूहल दिवसेंदिवस त्यांच्या मनामध्ये जागृत होत होतं.
त्यांचं एकच स्वप्न आयुष्यभर होतं की रशियाला कधीतरी भेट द्यावी आणि जवळजवळ 48 पासून ते प्रयत्न करत होते. 47 साली त्यांनी एक प्रयत्न केला. त्यावेळेला जे मुंबई प्रांताचे म्हणजे महाराष्ट्राचा अगोदर जे काही संयुक्त महाराष्ट्र चळवळीनंतर आपल्या 1960ला महाराष्ट्र हे राज्य स्थापन झालं, त्याच्या अगोदर मुंबई प्रांत म्हणून शासन होतं आपल्याकडे, ज्यात गुजरात आणि महाराष्ट्र, आताचा जो गुजरात म्हटला जातो, हे दोन्ही प्रांत एकत्र होते. तर त्या प्रांताचे मुख्यमंत्री असणारे बाळासाहेब खेर यांनी एकदा अण्णाभाऊ साठेंना बोलून घेत होते, पासपोर्टसाठी अर्ज करत होते. 2दा त्यांचा पासपोर्ट नाकारला गेला आणि बाळासाहेब खेरांनी त्यांना सांगितलं की बाबा रे, तू तर आमचा शत्रू आहेस, आम्ही चांगली माणसं म्हणून तू जेलच्या बाहेर आहे, अन्यथा तुझी जागा तर जेलमध्येच असायला हवी. असं ज्या अण्णाभाऊ साठेंना सांगण्यात आलं, त्यांना असं वाटलं की रशियाचं स्वप्न ते आपलं पूर्ण होत नाही आणि रशियाला जाणं हे आपल्या बरोबरच कदाचित ते स्वप्न जाईल असं त्यांना वाटलं. ती आशा त्यांची मावळली आणि जवळजवळ त्याला 1961 साल उजाडावं लागलं आणि 1961 साली अचानक त्यांना ती संधी चालून आली. रशियाच्या एका सांस्कृतिक शिष्टमंडळामध्ये त्यांचा समावेश करण्यात आला आणि त्यांना रशियाला जाण्याची परवानगी मिळाली. रशियाला जात असताना 1 रुपया खिशात नाही. अशा वेळेला सर्वसामान्य लोकांनी काही पैसे त्यांना जे पाठवले थोडे थोडे करून, तो एवढा मोठा पैसा झाला, ते म्हटले अख्ख्या रशियाचं माझं जाणं येणं आणि तिथे वास्तव्य हा सगळा खर्च त्यातून भरून निघेल, इतका आशीर्वाद लोकांनी पैशाच्या रूपाने मला दिला. आणि लोक बरेच त्यांचे मित्र किंवा आप्तस्वकीय जे होते ते विमानतळावर त्यांना सोडायला आले. अनेक जण अनेक सूचना करत होते, असं करा तसं करा, हे बघा ते बघा, रशियामध्ये काय करायचं. या सगळ्या सूचना स्वीकारत ते कसे बसे विमानात बसले. दिल्लीहून त्यांनी ताश्कंद मार्गे मग मॉस्कोला ते गेले. मॉस्कोला उतरल्यानंतर त्या रशियाबद्दल त्यांच्या मनामध्ये प्रचंड जिज्ञासा होती. त्यांच्याबरोबर 6 लोक होते त्या शिष्टमंडळामध्ये. प्रत्येकाला विचारलं, तुला काय बघायचं, तुम्हाला काय बघायचं, तुम्हाला काय बघायचं. कोणी वकील होता, ते म्हटले मला इथली न्याय पद्धती बघायची. कोणी आमदार होते, त्यांना वाटलं की आपण इथली संसद बघूया, तिथे कसं कामकाज चालतं. कोणी डॉक्टर होते, त्यांना वाटलं की आपण इथली शस्त्रक्रिया बघूया. एक जण तर स्वतःवर शस्त्रक्रिया करून घ्यायला त्यामध्ये आला होता. असे अनेक लोकांनी वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या. अण्णाभाऊंना विचारलं, तुम्हाला काय बघायचं. ते म्हणाले, मला काहीच बघायचं नाही, त्या फुटपाथवर मला फिरायचं. अशी अभिनव इच्छा व्यक्त करणारा हा व्यक्ती शिष्टमंडळातला. त्यांनाही त्याचं कौतुक वाटलं आणि त्यांनी अण्णाभाऊंना एक चांगला फुटपाथ दाखवला की तुम्ही जा या रस्त्यांवरनं. आणि तो लेनिनग्राड या शहराचा फुटपाथ होता, तिथे ते फिरत होते. आणि त्या ठिकाणी फिरत असताना ते काय शोधत असतील तर ते कामगारांचा हा देश, सामान्यांचा हा देश, सर्वसामान्यांच्या मालकीचं सगळं काही आहे, परंतु इथेही दारिद्र्य असणार ना, इथेही गरिबी असणार ना. आणि हे दारिद्र्य कधीही लपून राहत नाही, कारण दारिद्र्यावर कितीही तुम्ही चादर टाकली तरी ती अपुरी पडते आणि कधी ना कधी ते उघडच पडतं. म्हणून ते दारिद्र्य ते शोधण्याचा प्रयत्न करत होते की रशियातलं दारिद्र्य कसं असेल, इथले गरीब लोक कसे आहेत ते त्यांना बघायचे होते. परंतु संपूर्ण रशियाचा त्या शहराचा फुटपाथ त्यांनी शोधून काढला. म्हणजे फिरून आले, सगळीकडे फिरून आले, परंतु त्यांना एकही गरीब माणूस रशियामध्ये दिसला नाही. आणि त्यांना काय कौतुक वाटलं असेल, त्यांनी रशियाचं प्रवास वर्णन असं जे रशियाचा प्रवास नावाचं जे पुस्तक लिहिलं, प्रवास वर्णनाचं, त्यामध्ये खूप सुंदर असं ते त्यामध्ये वर्णन करतात की रशियामध्ये फिरत असताना मला तर सगळ्यात महत्वाची गोष्ट काय जाणवली असेल आणि सगळ्यात भारावून टाकणारी गोष्ट काय जाणवली असेल तर रशियाच्या रस्त्यावर एकही गरीब नव्हता. तिथे अजिबात घाण नव्हती. तिथे मी पोस्टर्स बघितले, अतिशय स्वच्छ पोस्टर्स होते. असे पोस्टर्स जर आपल्या भायखळ्याच्या एखाद्या रेल्वे स्टेशनच्या भिंतीवर लावलेलं असतं तर मीना कुमारीला कोणीतरी मिशा काढलेल्या असत्या, पृथ्वीराज कपूरची दाढी खरवडली असती. अशा प्रकारचे कलाकार आपल्याकडे कमी नाहीत, पण रशियामध्ये असं कुठेही काही केलेलं मला दिसलं नाही. सगळ्यात महत्वाची आणि सगळ्यात उल्लेखनीय गोष्ट त्यांनी लिहिली, रशियाच्या त्या फुटपाथवर मला जागोजागी अनेक तरुणी या एकटे घोळक्याने किंवा 2-2 मित्र बसून सुद्धा पुस्तकं वाचताना मला दिसली. आणि पुस्तकामध्ये काय ताकद असते ती मला रशियामध्ये दिसली. आणि म्हणून कदाचित तिथे गरीब माणूस कोणी दिसला नसेल. पुस्तकामध्ये एवढी ताकद, पुस्तकं वाचणारा, पुस्तकांचं वेळ असणारा हा देश त्याने भारावून टाकला. त्या देशाने त्यांना भारावून टाकलं. आणि तो विचार डोक्यात घेऊन ते भारतामध्ये परत आले. त्यावेळेला रशियाचं स्वप्न जणू काही ते पाहत होते आणि त्यांनी आपलं सगळं प्रवास वर्णन लिहित असताना या गोष्टी आवर्जून लिहिल्या. रशियामध्ये सगळ्यात जास्त गर्दी कुठे असते तर ग्रंथालयांमध्ये असते. 1961 मध्ये रशियाच्या रस्त्यावर लोक पुस्तकं वाचताना दिसली आणि त्या पुस्तकाच्या ताकदीवर रशियाने तिथली सरंजामशाही आणि भांडवलशाही अर्थव्यवस्था जी होती ती उलटवून टाकली आणि त्या ठिकाणी साम्यवादाची प्रतिष्ठापना केली. याच रशियाला पुढे अमेरिकेचा प्रतिस्पर्धी मानलं जाऊ लागलं आणि अमेरिकेची टक्कर देणारी महासत्ता रशिया बनू शकलं. अंतराळापर्यंत त्यांनी झेप घेतली. सगळ्या बाबतीत त्यांची जी प्रगती होती ती वाखाणण्याजोगी. आज देखील आता
USSR राहिला नाही, त्यावेळेला USSR होता, युनायटेड स्टेट्स ऑफ साऊथ रशिया म्हणून रशियन महासंघ जो म्हटला जातो तो त्यावेळेला होता. त्याचा आता विघटन झालेलं आहे. परंतु रशियाने जी प्रगती केलेली आहे ती अफाट आणि अचाट आहे. ती केवळ आणि केवळ ज्ञानाच्या जोरावर, पुस्तकांच्या जोरावर, तिथल्या सामान्य जनतेमध्ये, तरुणांमध्ये पुस्तकांचं वेड लावणारी एखादी शासन पद्धती असू शकते याच्यावर कदाचित आपला विश्वास बसणार नाही. पुस्तकांमध्ये काय दडलेलं असतं हे रशियातल्या तरुणांना जाऊन विचारा, तिथल्या लोकांना जाऊन विचारा आणि मग ते सांगतील की एखाद्या देशाची सत्ता उलटून टाकण्याचंच नव्हे तर तिथे क्रांतिकारी अशा प्रकारचा विकास घडवण्याचं सुद्धा सामर्थ्य हे पुस्तकांमध्ये असतं. विद्यार्थी मित्रांनो, पुस्तकांचं वेळ हे अण्णाभाऊ साठेंच्या रशियाच्या प्रवास वर्णनातून आपल्याला शिकता येईल आणि पुस्तकातून काय होऊ शकतं हे अण्णाभाऊ साठेंनी त्यावेळेला सांगितलं. अण्णाभाऊ साठेंच्या अनेक गोष्टी आहेत. त्यांची फकीरा ही कादंबरी प्रचंड गाजली, ज्याला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला. त्यानंतर सुलताना ही कादंबरी त्यांची जी होती, त्याच्या सुलतान नावाची, त्या कादंबरीमुळे रशियामध्ये ते ओळखले गेले. एवढंच नाही तर त्यांनी स्टालिनग्राडचा पोवाडा नावाचा पोवाडा लिहिला, जो रशियातला एक नेता होता ज्याने दुसऱ्या महायुद्धामध्ये जर्मनी विरुद्ध, नाझीच्या विरुद्ध प्रचंड झुंज दिली आणि त्यातून नाझींना पराभूत करण्यासाठी त्याने आपल्या प्राणांची आहुती दिली. अशा स्टालिनग्राडचा पोवाडा त्यांनी लिहिला. अण्णाभाऊंच्या साहित्याचं 27 भारतीय भाषांमध्ये भाषांतर झालेलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्टालिनग्राडचा जो पोवाडा आहे तो रशियन भाषेमध्ये देखील भाषांतरित झालेला आहे आणि अण्णाभाऊंचा पुतळा हा मॉस्कोच्या शहरामध्ये उभारला गेलेला आहे. महाराष्ट्रीयन माणसाचा पुतळा मॉस्कोच्या राजधानीच्या ठिकाणी, म्हणजे रशियाच्या राजधानीत मॉस्कोमध्ये त्यांचा पुतळा उभारण्यात आलेला आहे. एवढा गौरव या माणसाला, सामान्य माणसाला, अगदी फाटक्या माणसाला म्हणूया आपण, फाटक्या माणसाला मिळाला. 1.5 दिवस शाळेत गेलेल्या माणसाला एवढा सन्मान मिळतो. जग त्याच्याबद्दल वेडं होतं. रशियामध्ये अण्णाभाऊ साठे आले म्हटल्यानंतर त्यांना बघण्यासाठी आणि त्यांना ऐकण्यासाठी लोकांची प्रचंड गर्दी होत होती. अण्णाभाऊंचं मराठी त्यांना कळत नव्हतं. अण्णाभाऊ मराठीत बोलायचे, त्यांच्याबरोबर 2 ट्रान्सलेटर होते. दुसरा मराठीचं इंग्रजीत ट्रान्सलेशन करायचा आणि तिसरा होता तो इंग्रजीचं रशियामध्ये रशियन भाषेत ट्रान्सलेशन करून ते समोरच्या प्रेक्षकांना सांगत होता. त्यावेळेला त्यांनी सांगितलं की मी फक्त 3.5 कोटी लोकांच्या देशातून, राज्यातून आलेलो आहे जिथे ते लोक मराठी बोलतात आणि ही लोक ही तुमचा एक महान व्यक्ती त्या ठिकाणी आला होता आणि त्याने पहिलं पाऊल आमच्या भूमीवर, म्हणजे मराठी भूमीवर ठेवलं, जी भूमी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली, त्यांच्या कर्माने वाढलेली आणि मोठी झालेली भूमी आहे. अशा मराठी प्रांतातून मी आलेलो असं त्यांनी सांगितलं. महाराजांबद्दल ते बोलले, अनेक गोष्टी त्यांनी महाराष्ट्रातल्या सांगितल्या आणि त्यानंतर त्यांच्या भोवती गराडा पडला श्रोत्यांचा आणि त्यांना वेगवेगळे प्रश्न महाराष्ट्राबद्दल त्या ठिकाणी विचारले जातात. एवढी प्रसिद्धी, एवढा त्यांच्या विचारांचा प्रभाव रशियन जनतेवर पडला. त्यावेळेचे रशियाचे लोक किती ॲडव्हान्स असतील आणि हे 1.5 दिवस शाळेत गेलेलं पोरग त्यानंतर ते मोठे लेखक झाले आणि रशियामध्ये एवढा प्रभाव पाडून आले. हे केवळ आणि केवळ बुद्धिमत्तेच्या जोरावर होऊ शकतं, केलेल्या अपार कष्टांच्या जोरावर होऊ शकतं. या महान विभूतींच्या मधून आपण या प्रेरणा घेतल्या पाहिजेत. पुस्तकांचं वेळ तुम्हाला लागलं पाहिजे, यासाठी मी मुद्दाम अण्णाभाऊ साठेंच्या पुस्तकाच्या या प्रेमाबद्दल तुम्हाला सांगितलं आणि त्या वेडाबद्दल, ज्या रशियामध्ये प्रचंड मोठी क्रांती झाली त्याबद्दल तुम्हाला सांगितलं. यातून ही प्रेरणा तुम्ही घ्यावी. लोकमान्य टिळकांच्या गणित, इंग्रजी, संस्कृत सारख्या विषयांवर असणारा त्यांचा जो काही पगडा, त्यांचा जो काही हे आहे ताबा आहे किंवा त्यांचं जे काही कमांड आहे, ती कमांड तुम्ही शिकली पाहिजे की एखाद्या विषयाच्या बाबतीत एखादा विद्यार्थी किती वेळा होऊ शकतो. रात्री बाबांनी गणित दिलं आणि ते झोपी गेले आणि बाळ हे गणित सोडव असं 8 वर्षाच्या बाळाला सांगितल्यानंतर बाळाने ते गणित ठेवून दिलं असतं. सकाळी बघू आपण काय करायचं ते तुमच्यासारखा विद्यार्थी असतात. पण बाळ रात्रभर दिव्याखाली बसून ते गणित सोडवत होता आणि पहाटे पहाटे जेव्हा गणित सुटलं तेव्हा बाबांना झोपेतून हलवून उठवलं. बाबा गणित सुटलं. बाबा म्हणाले माझी झोप मोडली, पण तुम्ही रात्री गणित दिलेलं ना, मी गणित सोडवलं. म्हटले केव्हा सोडवलं? म्हटलं रात्रभर प्रयत्न करत होतो आणि सोडवलं. ही प्रेरणा तुम्ही घ्या. जेव्हा आपण एखाद्या विषयाचा अभ्यास करतो त्यावेळेला किती वेळ लागलं पाहिजे, इतकं वेळ लागलं पाहिजे. एखाद्या पुस्तकाचा किती वेळ लागलं पाहिजे, रशियातल्या त्या तरुणांसारखं लागलं पाहिजे की रस्त्यावर बसले 2 मिनिट वेळ असेल तरी आपलं दप्तरातून पुस्तक काढून वाचत बसलं पाहिजे की मला 4 ओळी वाचू दे, 10 ओळी वाचू दे, 1 पान वाचू दे. असं वेळ तुम्हाला लागावं यासाठी या महान विभूतींच्या आपण जयंत्या, पुण्यतिथ्या साजऱ्या करतो. त्यांच्या जीवनातून काही प्रेरणा आपल्याला घेता येईल का याचा प्रयत्न करतो. तुम्ही नक्की ही प्रेरणा घ्याल अशी आशा बाळगतो आणि संयोजकांनी मला एक बोलण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. आज लोकशाहीर, लोककवी अण्णाभाऊ साठे
ज्या गावामध्ये जन्माला आलेले ते गाव, ते जिल्हा, त्याच्या शेजारचा जिल्हा देखील एक कलावंतांचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे. पानेगाव असेल, वाटेगाव असेल, तासगाव असेल, कराड असेल, या ठिकाणी लोककला खरी जन्माला आली असेल तर त्या लोकांमध्ये आलेली आहे. आणि त्या ठिकाणी जन्माला आलेले जे लोककवी, लोककलाकार आहेत त्यामध्ये आताच्या काळात असणारे मंगला बनसुडे, त्यानंतर विठाबाई भौमान यांनी तमाशे जे केले, मित्रांनो तमाशा ही देखील कला अशी होती की त्याला देखील राष्ट्रपती पुरस्काराने 2 वेळाने त्या कुटुंबाला 4 वेळा सन्मानित करण्यात आलेला आहे. फक्त माणसाला वेळ असलं पाहिजे, ध्येय असलं पाहिजे. पाटील सरांनी सांगितलं तसा अभ्यासाचा व्यासंग असला पाहिजे. माणूस हा केवळ शिकला म्हणजेच पुढे जातो असं नाही. त्याचं उदाहरण अण्णाभाऊ साठे. तर नातं जोडणार नाही तोपर्यंत आपल्याला अभ्यासाचा ध्यास लागणार नाही. जोपर्यंत अभ्यासाचा ध्यास लागणार नाही तोपर्यंत आपली बैठक तयार होणार नाही. आणि जोपर्यंत आपण बैठक करणार नाही तोपर्यंत आपण कुठल्याही स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी होऊ शकत नाही. हे मी तुम्हाला आज ठामपणे सांगतो. आणि त्याच्यासाठी आपल्याला लायब्ररीची म्हणजे पुस्तकाची संगत असली पाहिजे. आणि आतापासून आपल्याला कमीत कमी 5 तास तरी आपण एका जागेवरती पुस्तक अभ्यासण्यासाठी बसलो पाहिजे. मित्रांनो, एमपीएससी आणि यूपीएससी आपल्या इथे सुद्धा क्लास सुरू होण्याचा मार्ग आहे आणि रोहामध्ये जवळजवळ सुरू झाल्याच जमा आहे. त्या परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी 18 तास 20 तास विद्यार्थी आहेत की ते कंटिन्यू मोबाईल कचऱ्याच्या कुंडीत टाकून देतात आणि अभ्यासामध्ये मग्न होतात. तेव्हा त्यांना स्टेजची पदवी मिळते. त्या दिवशी सांगितलं स्टेजवर कोणालाही स्थान नाही. लक्षात आलं का? स्टेजवर कोणालाही सन्मान नाही. स्टेजवर यायचं असेल, स्टेजचा सन्मान घ्यायचा असेल तर आपल्यामध्ये तेवढं कर्तृत्व निर्माण झालं पाहिजे. हे तुम्ही या 2 लोकनेत्यांच्या, लोककवीच्या माध्यमातून आणि त्यांच्या आतापर्यंत सांगितलेल्या ज्या काही कार्यकर्तृत्व आहे त्याच्यातून घ्यावं एवढीच मी आपल्याला या निमित्ताने शुभेच्छा देतो. सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स.